बंद कर तुझं. मुळात ही आमच्यावरती वेळ आली आहे ना, फक्त तुझ्यामुळे आली आहे. या मुलाने जर स्वीटीची लग्न केलं असतं ना, तर आमच्यावर ही वेळच आली नसती. तू आमच्या घरात पाय काय ठेवलास आणि माझं हसतं खेळतं घर वाटोळं झालं त्याचं. अपुष कुणी कुठली आई श्रावणी, हे सगळं का सहन करावं लागलेस? शुभू, मला लहानपणापासून आई काय असते हे माहीतच नाही रे. आईचं प्रेम माया मी कधी अनुभवलीच नाहीत. आज पहिल्यांदा मला एका आईचं दुःख, तिच्या मनातली तगमग काय असते ते कळलं. पण श्रावणी, आई जे काय वागायला लागले, बोलायला लागले, ते तुला बरोबर वाटायला लागले? हे बघ, मी प्रत्युत्तर देऊ शकते, ठरवलं ना तर भांडू सुद्धा शकते, पण तुझ्या आईच्या विरोधात मी कधीच काही बोलू शकणार नाही. अरे, त्यांच्या नजरेत आपण चूक केली आणि बरोबरच आहे ना, त्यांचं चुकलोच होत आपण. हे बघ शुभू, आज पहिल्यांदा एका आईने मला कानाखाली मारली. मला वाईट नाही वाटलं त्याचं, आणि तू सुद्धा काही वाटून घेऊ नकोस. माझा विश्वास आहे, एक ना एक दिवस मी त्यांचं मन नक्की जिंकेन. श्रावणी, मोक्षा, तुझी ओळख तुला पोसावी लागेल की एका मंत्र्याची तू पोरगी आहेस. तुझ्या वडिलांकडून किंवा तुझ्या घरच्यांकडून कोणतीही मदत घेता येणार नाही तुला. माझ्या बाबांचा रुतबा, मान मर्यादा, पैसा अडका, प्रतिष्ठा, पद, ह्या सगळ्याशी माझा काहीही संबंध नसेल. अगं काय झालं तुला माझ्याशी? अगं ही अशी का निघून गेली? आईनं श्रावणीला दिलेल्या शपथेमुळं ती तिच्या स्वतःच्या घरच्यांना भेटत नाहीये. हे मी आता मोक्षाला कसं सांगू?